आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सवासह येणाऱ्या दसरा दिवाळी सणामुळे बाजारात नारळाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली। परंतु गेल्या काही महिन्यांपासून नारळाचे उत्पन्न कमी असल्याने नारळांचा पुरवठाही कमी होतोय। त्यामुळे घाऊक बाजारात दरांमध्ये भरमसाठ वाढ झाली। ठोक बाजारात नारळाचे भाव 2900 ते 3000 रुपये शेकडा असल्याने होलसेल तसेच रिटेल बाजारामध्ये नाराजगी दिसत आहे। तसेच दिवाळीपर्यंत मागणी कायम राहणार असल्याचं घाऊक व्यापाऱ्यांनी सांगितले। आगामी गणेशोत्सवाच्या सणानिमित्त घरातील धार्मिक विधी कार्यासाठी नारळाचे विशेष महत्त्व असल्याने प्रत्येक धार्मिक कार्यक्रमामध्ये नारळ हे आवश्यक असते। त्यामुळे ग्राहकाला नारळ हे घ्यावेच लागते। परंतु यंदाच्या गणेशोत्सवामध्ये नारळाचे भाव गगनाला भिडल्याने ग्राहकांच्या खिशाला आणखी कात्री लागण्याची शक्यता आहे। मागणी थोडी कमीच आहे सध्या। कशामुळे ते नारळाचे भाव खूप वाढल्यामुळे लोक गिराईक पण घेत नाही। काय आवक कमी असल्यामुळे पुरेशा प्रमाणात तर मिळतच नाही। कायम शॉर्टेजेस असतं नारळाचे। पूर्वी नारळाचे भाव फार कमी होते, 20-22 रुपयाला भेटायचे, पण आता नारळाचे भाव 35-40 रुपयाला घ्यावा लागते। ग्राहकांना त्याच्यावर परिणाम झाल्यामुळे ज्या ग्राहकांना 10 नारळ फोडायचे राहते, 5 फोडायचे राहते, त्याच्यात ते आता 1-2च घेतात। यावेळेला परिस्थिती अशी आहे की गिरायकांना आज जर जागेवर जर भाव वाढल्यामुळे असा प्रॉब्लेम झाला की त्या दुकानदाराला पण त्याच्यामध्ये काही मार्जिन काही भेटत नाही त्याच्यामध्ये। आणि मुळात त्या पाठीमागे 2 रुपये 3 रुपये यापेक्षा जास्त मार्जिन दुकानदारालाही मिळत नाही। आणि त्याला कुठलाही पर्याय नसल्या कारणामुळे जागेवरचे जे भाव आहेत हे थोडे वाढ झालेली आहे त्यामध्ये। आणि ह्यामुळं असा प्रॉब्लेम झालाय की कस्टमर घ्यायला सुद्धा म्हणजे नाराज होतात की खूप भाव आहे बा, यापूर्वी थोडे कमी भाव होते। कोणी म्हणतं 20 रुपयाला द्या नारळ, कोणी म्हणणार 25 रुपयाला द्या। पण जागेवर जर 28-29चा जर भाव असेल तर कस्टमरला काय भावाने विकायचा हा मोठा दुकानदाराचा मोठा प्रश्न आहे त्याच्यात। आणि त्यातल्या कस्टमरला म्हणजे हे मान्य नाही की नारळ 30 रुपयाच्या पुढे घेणं हे मान्यच होत नाही। फार तर फार कस्टमर 20 ते 25 रुपये यापेक्षा जास्त काय हे करत नाही। या दोन भावामध्ये लोक म्हणतात की नारळ द्या 20-25, आणि घेतलं तरी अशा पद्धतीने घेतात की बा घ्यावा लागतो या पद्धतीनेच घेतात। गरज असल्यामुळे घ्यावाच लागतो अशा पद्धतीने। नारळाचा होलसेल व्यापार आहे। मी आंध्रा, तामिळनाडू, कर्नाटक येथून नारळ खरेदी करतो। अहमदनगर येथे आरती बाजारात माझं दुकान आहे और मी किरकोळवर ठोक विक्री करतो। दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मागणी चांगली आहे, पण आवक कमी असल्यामुळे मार्केटमध्ये रेट जादा वाटतात। प्रत्येक गिराईक हा जादा रेट आहे असं म्हणतो, नाराज होतो। पण वरूनच मार्केट उंच होतं, त्याच्यात पाऊस, मोटार भाडं, चिलाईचा प्रॉब्लेम आणि किंमत जास्त वाढल्यामुळे प्रत्येकजण हा थोडा थोडा माल घेतो। त्याच्यामुळं मालाचं थोडं शॉर्टेज होतं, टायमर लोडिंग होत नाही, टायमर गाडी भाडं वाढून येतं। देशावर बी जागेवर लेबर प्रॉब्लेम आहे और आवक कमी, नवा मालाची आवक कमी असल्यामुळं और जुना माल स्टॉक केल्यामुळे त्याची परत खात नाही, त्याच्यामुळे नव्या मालाला मागणी जास्त असते। त्याच्यामुळे थोडं मागणी असल्यामुळं जागेवर मार्केट रेट उंच सांगतात आणि एक टायमर माल भेटत नाही, त्याला पाऊस, वारं, ऊन, ट्रान्सपोर्ट हे सगळ्या अडचणीमुळं थोडं मालाचं शॉर्टेज आहे। देशावर भाव वाढल्यामुळं इथं पण आम्हाला पण त्रास होतो। परत आता ऑइलची पण मागणी वाढली और नवीन आता गणेश आपला बैलपोळा शेतकऱ्यांचा, आपले विनायक चतुर्थी, गणपती, पुढं नवरात्र येतात, त्याच्यामुळं मागणी वाढल्यामुळं अजून देशावर बी भाव उंच झाले। ट्रान्सपोर्ट भाडं वाढलं, टायमर माल येत नाही, त्याचा एक प्रॉब्लेम आहे। त्याच्यामुळे हे नारळाचे भाव गगनाला भिडले। आज मी 12 वर्ष आरती बाजारात माझं दुकान आहे। मी 14 वर्ष नोकरी केली नारळाच्या दुकानी, आणि एवढे भाव एक मागच्या वर्षी थोडे वाढले होते 2 महिने, त्याच्यानंतर कमी झाले लेवलला 1700-1800। पण हा जी उंचाक वाढला ना श्रावण महिन्यात, आज ना याच्या आधी कधी वाढला नाही, याच्यानंतर तर नाही सांगू शकत, पण याच्या आधी ते 14 हे 12 26 वर्षात कधी वाढला नाही इतका। शॉर्टेज होतो थोडेफार 2-5 दिवसाचं चालतं, पण इतका असा महिना 1.5 महिना तेजी तर कधी चालेल। अजून बी थोडी 2-2 रुपये तेजी अजून आहे। आज
देशावर साऊथला घ्यायला गेलं मदुराई दिंडीगड त्रिची ते आज बी जागेत 2650 2700 प्लस मोटर भाडं बारदाना खर्च असा मिळून 350 रुपये एका पोत्याला खर्च येतो प्लस सगळं ते 350 आणि 7.5 म्हणजे ठोक भावात 2900च्या पुढे माल येऊन पडतो आम्हाला। त्यामुळे आम्ही 30 29 50 जसं डिमांड असेल तशी विक्री करतो। आम्ही होलसेल व्यापारी जास्त नफा नाही घेता, फक्त गिऱ्हाईकाला त्याची सेवा करता येईल असं करतो आम्ही। माझं फुलाचं आणि नारळ तर गिऱ्हाईक म्हणतात काय 20-25-30 रुपये नारळ भेटतो नाही असं बाजारात। ग्राहक म्हणतात नारळाचे कसे भाव वाढले एवढे नाही का 25-30 रुपयाला भेटायचं पण आता एवढे कसं काय 40 आणि 35 रुपये। नारळ म्हणजे उत्पन्न कमी झालं नारळ त्याच्यामुळे भाव वाढले असं।